वैभवकडून सुशीलने वैभवकडून 2000 रुपये 2000 रुपये 1 वर्षाकरिता 8% दराने 8% दराने उसने घेतले तर 1 वर्षानंतर सुशीलला किती व्याज द्यावे लागेल? 1 वर्षानंतर सुशीलला किती व्याज द्यावे लागेल? याच्यात प्रश्न मोठा आहे, याच्याशी आपल्याला काहीही घेणं देणं नाही. लिहून घ्या पटकन. सरळ व्याज. व्याज म्हणजे काय तर? व्याजाचा शब्द काय? व्याजाला काय म्हणू? सरळ व्याज. कोणतं व्याज काढत आहोत? सरळ व्याज. सरळ व्याज. सरळ व्याज. 1 वर्षाचं जे काही व्याज आहे ते सरळ व्याज. काय सूत्र आहे मग? लिहू. सूत्र बरोबर. काय सूत्र आहे? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले व्याजाचा दर गुणिले काळ वेळ किंवा वेळ. व्याजाचा दर काळ वेळ. याला वेळ किंवा ज्या काळाकरिता ज्या भागिले 100. ठीक आहे. हो सर. सहसा काळ वेळ हा वर्षातच असतो. महिन्यात एक दिलेला असेल तर त्याला वर्षात करून घ्यायचं. आता पहिलं साधं उदाहरण घेता आपण. याच्यात सरळ किती टाका. सरळ व्याजावर मुद्दल घेतली 2000 रुपये 1 वर्षाकरिता. व्याजाचा दर किती आहे? 8%. आणि किती वर्षाकरिता आहे? 1 वर्षाकरिता भागिला 100. सोडवा. काय करता येईल? 1 कटले. 1 काय राहिलं? 20 आणि 20 गुणिला 8 गुणिला 1 किती येते? 160. 20 8 160 रुपये. मग 1 वर्षानंतर किती व्याज द्यावं लागेल? 160 रुपये. आणि घेतलेली किंमत सुद्धा किती रुपये घेतलेले त्यानं? 2000 रुपये मुद्दल. मग रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. नुसतं व्याजच देईल का वर्षाच्या शेवटी तो? नाही सर. काय देईल मग? पैसे बी देईल सर. काय देईल? घेतलेले पैसे अधिक व्याज द्यावं लागेल ना. त्यालाच रास म्हणतात. घेतलेले पैसे 2000 आणि व्याज किती दिलं? 160. याला एकूण किती रुपये दिले तो? 2160 रुपये. वर्षाच्या शेवटी किती रुपये देईल? 2160 रुपये. कळलं? हो सर. साधं सूत्र आहे. सूत्र एकच राहील शेवटपर्यंत. सूत्र बदलणार नाही. समजलं का? सूत्र बदलल का? नाही सर. सूत्र नाही बदलणार. फक्त ते तुम्ही नाही